सांगतो महती मातीची मराठवाड्याच्या मातीतून निर्माण झालेल्या संस्कृतीनं अवघ्या भारतवर्षामध्ये मानवता, नीतिमत्ता, सर्व धर्म समभाव आणि सहिष्णुता या मूल्यांचे आदर्श निर्माण केले. या मातीतूनच देशाची महान संत परंपरा विकसित झाली. स्वतःचं असं वेगळं साहित्य, शिल्पकला आणि लोकसंगीत या मातीतूनच निर्माण झालं. 200 वर्षांच्या निजामशाहीच्या अत्याचारी राजवटीत इथली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. देश स्वतंत्र झाला तरी पुढे 13 महिने सुरू असलेला मराठवाडा मुक्ती संग्राम देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण लढा ठरला. या लढ्यात अग्रणी असलेल्या नेत्यांबरोबरच इथल्या वृत्तपत्रांची भूमिकाही महत्त्वाची होती. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारा आयोजित या विषयीच्या चर्चासत्रात सहभागी होत आहेत इतिहासाचे अभ्यासक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ, माध्यम विश्लेषक प्राध्यापक जयदेव डोळे, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्रीमती ताराबाई लड्ढा आणि ॲडव्होकेट भगवानराव देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार मंगला खिवसरा, इतिहास संशोधक रफत कुरेशी, इतिहास अभ्यासक डॉक्टर सतीश साळुंखे आणि प्रसिद्ध पत्रकार सुधीर सेवेकर. सांगतो महती मातीची मराठवाड्याचा किंवा खरं म्हणजे हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम हा भारताच्या इतर प्रांतातल्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षा खूप निराळा होता. आणि त्याचं निराळेपण हे निजामाच्या राजवटीच्या काही आग्रहांच्या मध्ये होतं. मराठवाडा तेव्हा निजाम राज्याचा एक भाग होता. निजामाच्या राज्यामध्ये उर्दू ही राजभाषा होती. उर्दू हीच सरकारी कामकाजाची भाषा होती आणि शाळेच्या शिक्षणाची भाषासुद्धा तीच होती. म्हणजे माणसाच्या स्वाभाविक उर्मीला मातृभाषेतून शिकण्याच्या आणि आपली संस्कृती जपण्याच्या इच्छेला मोठाच अडथळा याच निजामाच्या म्हणजे सरकारी आग्रहानं होता. मराठवाड्यामध्ये सर्व लोकांची जवळजवळ 85% लोकांची भाषा ही मातृभाषा मराठी होती. त्यामुळे त्याला मराठीची कुचंबणा होत असलेली दिसत होती. दुसरी गोष्ट अशी होती की त्यावेळेला राज्यकारभारात सगळं प्राधान्य हे फक्त 10-12% असलेल्या मुस्लिम जमातीलाच होतं. सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची तर मनाईच होती आणि वृत्तपत्र काढण्याची तर अगदीच मनाई होती. कारण वृत्तपत्र काढण्यासाठीची परवानगी ही थेट बाबे हुकूमत म्हणजे कॅबिनेटकडून मिळवावी लागत असे आणि ती बहुतेक कोणाला दिली जात नसे, अशी ती परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीला नुसतं परकीय जोखड जाऊन फार स्वदेशी दुसरे राज्यकर्ते यावेत एवढाच अर्थ नव्हता. तर दुसराही अर्थ असा होता की माझ्या भाषेत मला शिकता यावं, माझ्या भाषेत बोलता यावं, माझ्या भाषेत मला माझी संस्कृती जपता यावी, असाही अर्थ त्याला होता. म्हणून मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीला भाषेचं सुद्धा एक मोठं अंग आहे. तोडा चिरा दुग्धधाराचे येते नहे रक्त वाहे शरीरातून, माझी मराठी मराठाच मीही, असे शब्द येतील हो त्यातून, असे नांदापूरकर यांनी लिहिलं. हे त्या काळाच्या मराठवाड्यातल्या नागरिकांची मनस्थिती योग्य प्रकारे वर्णन करणारं होतं. आता वृत्तपत्र जी इथं अजिबातच निघाली नाहीत, पण वृत्तपत्र मराठवाड्यातल्या माणसांनी काढलं. आनंद कृष्ण वाघमारे हे स्वातंत्र्य चळवळीतले एक मार्गदर्शक आणि ज्याला तत्वचिंतक आपण म्हणतो असे होते. आता वाघमाऱ्यांनी सर्वात महत्त्वाचं सुरुवातीचं काम केलं म्हणजे हैदराबाद संस्थानामध्ये लोकांच्यावर किती अन्याय होत आहे यासंबंधी छोट्या छोट्या पुस्तिका त्यांनी लिहिल्या आणि ह्या पुस्तिका प्रसिद्ध केल्या. वर्तमानपत्र काढण्याचं त्यांच्या मनात होतं, पण हैदराबाद शहर प्रांतात तर काही वर्तमानपत्र छापलं दिलं जाऊ शकत नव्हतं. मग त्यांनी पुण्याहून वेगवेगळ्या छापखान्यातून मग मराठवाडा या नावाने वर्तमानपत्र काढायला सुरुवात केली.
हे मराठवाडा वर्तमानपत्र तिकडे छापलं जायचं आणि रेल्वेनं त्याचे पार्सल आले की ठराविक ठिकाणी रेल्वे स्टेशन येण्याच्या पूर्वी अगर बाहेर सिग्नलच्या जवळ ते त्याचं जे पार्सल आहे ते खाली फेकायचे आणि नंतर मग ते त्या एजंटने उचलून न्यायचं. अशा पद्धतीनं ते पुष्कळ वेळा यायचं, कारण त्यावरती ताबडतोब बंदी घातली जायची. आता मराठवाडा नावावर बंदी जाहीर झाली की त्यांनी रणदुंदुभी नावाने काढायचं. रणदुंदुभीवर बंदी झाली की आणखी दुसऱ्या कोण्या नावाने काढायचं. पुढे 1949 साधारण 47च्या सुमाराला मुंबईमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसचं कार्यालय गेलं आणि त्या ठिकाणी वाघमाऱ्यांनी मराठवाडा तिथं सुरू केला आणि त्या मराठवाड्याचं मुद्रण आचार्य अत्र्यांच्या जय हिंद मुद्रणालयामध्ये त्यावेळेला होत असे. नवयुग मुद्रणालयात होत असे आणि तेव्हापासून मराठवाडा सुरू आहे. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 48 साली पोलीस ॲक्शन नंतर, तेव्हा 49च्या प्रारंभीच मराठवाडा हा हैदराबादला आला आणि तेथून प्रसिद्ध होऊ लागला. आता ह्या मराठवाड्याने स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय काम केलं हे जर विचारलं तर स्वातंत्र्य चळवळीच्या अगदी थोडा काळ मराठवाडा होता, पण त्या काळात काळ असा होता की 10 प्रती जरी आल्या जिल्ह्यामध्ये, एक प्रत 100 लोक वाचायचे आणि त्याच्यापासून स्फूर्ती घ्यायचे. आता त्या काळामध्ये हैदराबादमध्ये एकच मराठी वृत्तपत्र होतं, त्याचं नाव होतं निजाम विजय. म्हणजे नाव आहे निजाम विजय केलेलं असलं आणि अतिशय सौम्य अशा तऱ्हेचं त्यांची भूमिका होती. पण त्यामुळे निदान सत्याग्रह आज कुठे झाला याची बातमी तरी छापली जायची ना. त्यामध्येच निजामाचं राज्य जावं असं कोणी लिहू शकत नव्हतं. पण काय घडतं आहे हे कळण्यासाठी या वृत्तपत्राचा थोडासा उपयोग झाला. मध्यंतरी काही दिवस नंतर ते हैदराबादचे गृहमंत्री झाले दिगंबरराव बिंदू यांनी नागरिक नावाचं एक साप्ताहिक काढलं होतं. त्याच्यावर एक खटला झाला. वाघमाऱ्यांच्यावरतीही खटला झाला. ते असे मराठवाड्यातली दोन्ही वर्तमानपत्र जे आहेत त्यांच्यावरती खटले झाले. पुढे मग हे खटले काही स्वातंत्र्य मिळाल्यामुळे चालले नाहीत आणि आपल्याला असं दिसतं की या वर्तमानपत्रांची एक परंपरा पुढे मग निर्माण झाली. पुढे मराठवाडा वृत्तपत्र चालू राहिलं आणि या वृत्तपत्राने मग लोकांच्या मागण्या आणि विशेषतः मराठवाडा मागास असल्यामुळे आपण नवीन तिकडे मुंबई राज्यात जेव्हा गेलो तेव्हा आपल्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी खूप मोठी मदत केली. संस्थानाच्या बाहेरचे महाराष्ट्रातली काही वर्तमानपत्र कटाक्षाने हैदराबादमधील हिंदूंच्यावर होणारे अत्याचार आणि हैदराबाद स्वातंत्र्याचा लढा याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध करीत होती. त्यामध्ये पुण्याचा केसरी आणि लोकमान्यसारखी वृत्तपत्र यांचा उल्लेख केला पाहिजे. आणखी एक गोष्ट की निजाम हा किती त्याबद्दल जागरूक होतं त्यांचं खातं. निजाम म्हणजे निजाम सरकार. की बीडला एक छापखाना होता खाजगी, तो ताब्यात घेऊन त्यावरती एक माणूस पगारी नेमून तिथे एक वर्तमानपत्र चालवण्याचा प्रयत्न झाला जे निजामाला अनुकूल बातम्या छापत होतं. अर्थात हे काही फारसं यशस्वी झालं नाही. 2-3 अंक निघाले आणि नंतर ते सगळं संपलं. म्हणजे वर्तमानपत्राची ताकद काय आहे हे त्यालाही कळत होतं. त्या काळामध्ये हैदराबाद समाचार या नावाचं एक मासिक किंवा पाक्षिक हे मराठी, तेलुगू आणि कानडी मध्ये प्रसिद्ध होत होतं. त्याच्यामध्ये लढ्याच्या विषयीची बातमी येणं शक्य नाही. सरकारला अनुकूल असे कुठेतरी 5-50 लोकांचे मेळावे झाले तर त्याच्या बातम्या यायच्या आणि शेतीची थोडीशी माहिती यायची. या पलीकडे तिथं काही नव्हतं. बाकी त्याने संस्थानाची नाकेबंदी केली होती. बाहेरची वर्तमानपत्र यायला सुद्धा मनाई होती. म्हणजे केसरी किंवा दुसरी वर्तमानपत्र इथे येऊ शकत नव्हती. हे सगळं असह्य झाल्यामुळे लोक निजामाच्या राज्याच्या विरोधात उभे राहिले. एक पहिली गोष्ट अशी की मुंबई पश्चिम महाराष्ट्रातून वृत्तपत्र आहेत, त्या सगळ्या डाक एडिशन आहेत. त्यामध्ये जर निजाम सरकारच्या विरुद्ध काही मजकूर असेल तर त्या वृत्तपत्राला बंदी घातली जाईल.
ही वृत्तपत्र डाक एडिशन आहेत, म्हणजे आजच्या तारखेचं वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी मिळायचं. आता लोकांमध्ये शिक्षणाचं प्रमाणही कमी होतं, म्हणून जागोजाग ग्रंथालय स्थापन केली. औरंगाबादला बलवंत मोफत ग्रंथालय हे चालवलं गेलं. हे ग्रंथालय या स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग आहे. या ग्रंथालयामध्ये सगळी वृत्तपत्र ठेवली जात, लोकांनी दिवसभर येऊन ती वाचावीत, हा त्या पाठीमागे उद्देश असे. मासिकं, साप्ताहिकं, वृत्तपत्र ही सगळी बलवंत मोफत वाचनालयामध्ये येत असत. त्याला मोफत हे जे नाव दिलं ते याच कारणानं की इथं तुम्हाला मोफत वर्तमानपत्र वाचता येतील. लोकमान्य टिळक औरंगाबादला येऊन गेले. ताई महाराज प्रकरण त्यांच्या जीवनातलं एक फार महत्त्वाचं प्रकरण आहे. त्या निमित्तानं ते औरंगाबादला आलेले होते आणि धावनी मोहल्ल्यामध्ये ते उतरले होते. औरंगाबादच्या लोकांना त्याचं फार कौतुक, म्हणून हे ग्रंथालय सुरू करताना लोकमान्य टिळकांचं नाव द्यावं, परंतु सरकारनं परवानगी दिली नाही. कारण प्रत्येक गोष्टीत कलेक्टरची, तो सुभेदार म्हणून असे, त्याची परवानगी लेखी घ्यावीच लागत असे. कुठलंही कार्य सार्वजनिक करायचं असेल तर. बलवंत मोफत वाचनालय हे नाव कसं आलं? लोकमान्यांचं नाव देता येत नाही, टिळक नाव नाही, लोकमान्य नाव नाही. मग लोकमान्यांचं जे पहिलं नाव आहे बळवंत, ते नाव देऊन हे ग्रंथालय स्थापन झालं. हा एक चळवळीचा फार मोठा भाग होता. दुसरं, या चळवळीला एक सांस्कृतिक अंगही आहे. एक तर राजकीय पक्षाला बंदी होती, तेव्हा मराठवाडा साहित्य परिषद स्थापन केली गेली की साहित्याच्या मार्गानं, साहित्याच्या नावाखाली चालवलेल्या परिषदेमार्फत राजकीय काही गोष्टी आपल्याला साधता येतील. आणि म्हणून मराठवाडा साहित्य परिषद याचा इतिहास आहे, अतिशय रोमांचक असा इतिहास आहे. त्याला एक राजकीय असं अंग आहे. तेव्हा अशा या चळवळी या काळामध्ये सुरू झालेल्या आपल्याला दिसतात. आणि या चळवळीच्या पाठीमागे प्रामुख्यानं मराठवाडा साप्ताहिक हे होतं. ते खऱ्या अर्थानं मुखपत्र होतं या चळवळीचं. म्हणजे अधिकृत आदेश देणं, चळवळीबद्दलचे भूमिका मांडत राहणं, चळवळीसंबंधीची अधिकृत भूमिका, हे कार्य मराठवाडा साप्ताहिकानं त्या काळामध्ये केलं. आता घटना म्हणजे असं की जे सत्याग्रह झाले, त्या सत्याग्रहाचे आदेश वृत्तपत्रातून दिले गेले. कारण लोकांपर्यंत पोचायला दुसरा कोणताही मार्ग नव्हता. तुम्हाला जाहीर व्याख्यानं देता येत नव्हती. एखादं व्याख्यान जर करायचं असेल तर तो वक्ता काय बोलणार आहे हे लेखी स्वरूपात आधी द्यावं लागत असे. आणि त्या व्याख्यानाला निजाम सरकारचं पोलीस खात्यातलं गुप्तहेर खातं जे ते हजर असत. दिलेल्या व्याख्यानाप्रमाणे बोललं जातं की नाही हे तपासलं जात असे. आणि असं जर झालं नाही तर जो व्याख्यान ठरवणार आहे त्याच्या विरुद्ध कारवाई केली जात असे. अतिशय कठोर असं हे स्वरूप होतं. म्हणून लोकांनी एकत्र यावं, असं कुठलंही काम या प्रांतात होऊच द्यायचं नाही. भाषणं नाहीत, यात्रा नाहीत, या सगळ्याच गोष्टींना परवानगी लागायची. लोकांनी एकत्र येऊ नये. त्यांच्यावर जर राज्य करायचं असेल आणि त्यांना मूक ठेवायचं असेल तर जे मार्ग अवलंबणं आवश्यक आहे ते सगळे मार्ग निजाम सरकारनं पाळले. त्यामुळे लोकांपर्यंत पोचवण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे वृत्तपत्र. म्हणजे हे एकमेव. दुसरं, काँग्रेसनं कार्यकर्ते नेमले होते, पगारी, पोटापुरतं त्यांना द्यायचं. अनंत भालेराव हे नांदेडमध्ये या प्रकारचे कार्यकर्ते होते. गावोगाव जात, लोकांच्या बैठका घेत, या आंदोलनाचा संदेश गावोगाव पोचवत
या सगळ्या मार्गानं इथली जनता फार मोठ्या प्रमाणात जागृत करण्यात आली. निजाम सरकार मराठवाडा साप्ताहिकाला अतिशय घाबरलेलं होतं. घाबरलेलं कुठल्या अर्थानं की हे काय करील हे सांगता येत नाही. म्हणून वृत्तपत्र दिसलं कोणाच्या घरी की त्याला अटक होऊ शकत होती. तेव्हा ते वाचायचं आणि नष्ट करून टाकायचं. पोचविण्याची एक यंत्रणा होती, घरोघर पोचवण्याची. तेव्हा हा दबाव निजाम सरकारवर होता. आता त्यात गंमत अशी की महाराष्ट्राचं सरकार हे बरंचसं उदासीन होतं मराठवाड्यातल्या आंदोलनाबद्दल. परंतु मराठवाड्याच्या आंदोलनाला मध्य भारताच्या सरकारनं अतिशय मदत केली. शुक्ला मिश्रा यांचं मंत्रिमंडळ होतं आणि उत्तर काळामध्ये सशस्त्र लढा सुरू झाला. रझाकार आले, त्यांनी गावोगाव लूटमार, बायकांवर अत्याचार, अनेक प्रकार त्यांनी केले. आणि आता संरक्षणासाठी काहीतरी मार्ग शोधला पाहिजे म्हणून महात्मा गांधींची परवानगी घेतली. महात्मा गांधी हे सल्लागार होते. काँग्रेसमध्ये अशी विभागणी होती. हैदराबाद स्टेटचं राजकारणावर मार्गदर्शन गांधीजींनी करायचं. तेव्हा गोविंदभाई वगैरे वर्ध्याला जिथे गांधीजी असत तिथं अधूनमधून जात आणि चर्चा करून ठरवत काय करायचं ते. गांधीजींनी परवानगी दिली की भेकडासारखं गरीब बसण्याच्या वेळी तुम्ही शस्त्र हातात घ्या. मी शस्त्र कुठून मिळवायची. एक प्रसंग आहे, अनंत भालेराव मुंबईला गेले शस्त्र मिळवण्यासाठी आणि गांधीजींना मारणारं पिस्तूल ज्या बडग्यांनी विकलं नथुराम गोडशाला, त्या बडग्यांकडून त्यांनी काही शस्त्र मिळवली. तेव्हा गांधीजी हयात होते. तर मोरारजी सरकारनं अनंत भालेरावांना अटक केली शस्त्र बाळगल्याबद्दल. या उलट मिलिटरीमधून रायफल्स शुक्लांनी दिल्या, प्रचंड प्रमाणात रायफल्स दिल्या. अनंत भालेरावांनी नंतर उमरी बँक जी लुटली ती या शस्त्राच्या आधारावर लुटली. त्यातून पैसा या आंदोलनाला त्यांनी मिळवला. आणि गंमत या प्रांताची अशी, हे कार्यकर्ते इतके प्रामाणिक होते की हैदराबाद मुक्त झाल्यावर एकूण एक रायफल मध्य प्रदेश सरकारला परत केली गेली. एकही रायफल चोरली गेलेली नाही. तर हे आंदोलन अतिशय अलौकिक स्वरूपाचं आहे. दुर्दैवानं याचा इतिहास नीट महाराष्ट्रापर्यंत पोचलेला नाही. तो अनंत भालेरावांच्या एका पुस्तकापुरता फक्त मर्यादित राहिलेला आहे. याच्यावर खूप संशोधन होणं आवश्यक आहे, परंतु दुर्दैवानं ते झालेलं नाही आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये जे अनेक घटक कार्यरत होते त्यामध्ये वृत्तपत्र हा एक घटक फार महत्त्वाचा होता. हैदराबाद संस्थानामध्ये वृत्तपत्रावर बंदी होती आणि बाहेरची वर्तमानपत्र येण्यावर सुद्धा बंदी घातली. एका हुकुमाने जवळजवळ 15 वर्तमानपत्राला त्यांनी बंदी घातली. त्याचबरोबर मराठी पुस्तकं जे यायचे त्यावेळेस सुद्धा हैदराबाद राज्याने बंदी घातलेली होती. हेतू हा होता की लोकांची जागृती होऊ नये. एकाधिकारशाहीमध्ये जे काही करतात ते सर्व बंधनं निजामाने हैदराबाद संस्थानामध्ये लादलेली होती. पण इतर एकाधिकारशाहीमध्ये आणि हैदराबादच्या एकाधिकारशाहीमध्ये थोडा फरक असा होता की या एकाधिकारशाहीला धर्मांधतेचा सुद्धा एक पाठबळ होतं. म्हणून एक प्रकारचं जबरदस्त अशा प्रकारचं मानसिक दडपण हैदराबादच्या जनतेवर होतं. त्यावेळेसच्या वर्तमानपत्राला ही अडचण होती की एक तर एकीकडे एकाधिकारशाही धर्मांध सत्तेच्या दडपणाला
च्या विरोधात बोलायचो आणि दुसरं दरिद्री आणि अज्ञानी जनतेला जागृत करायचं लोकशाहीसाठी. हे डबल काम वृत्तपत्रांना करावं लागत होतं. तर 1920 साली पहिल्यांदा निजाम विजय नावाचं एक साप्ताहिक लक्ष्मणराव पाठक यांनी काढलं 1920ला साप्ताहिक. त्यातून लोकशाहीचे मूल्य, हिंदुस्थानात चाललेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीची माहिती आणि कोणत्या आधारावर ती चळवळ चालली आहे, त्या चळवळीचे उद्दिष्ट काय आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते वर्तमानपत्र लक्ष्मणराव पाठकाचं बंद करण्यात आलं. त्यानंतर 1930 साली वासुदेवराव औरंगाबादकर यांनी मुशीर दक्कन नावाचं उर्दू वर्तमानपत्र काढायला सुरुवात केली. 2 वर्षात त्याच्यावरही बंदी घातली, कारण त्या वर्तमानपत्रातून सुद्धा जनतेचे हक्क, जनतेचा शैक्षणिक मागासलेपणा, जनतेचं सामाजिक क्षेत्रातलं एकंदर दुबळेपणा आणि आरोग्याची विटंबना वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ लागल्या. म्हणून 2 वर्षातच ते वर्तमानपत्र बंद करावं लागलं. म्हणून त्यांनी नागरिक नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं आणि राजहंस नावाचं एक मासिक सुरू केलं. या दोन्हीमधून सुद्धा लोकशाही मूल्याची जपणूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या 2 वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य होतं की जगामध्ये लोकशाही मूल्ये, लोकशाही व्यवस्था, जबाबदार राज्यपद्धती हा एक युगधर्म आहे. त्या युगधर्माला सोडून एकाधिकारशाही, धर्मांधतेवर आधारलेली एकाधिकारशाही ही आज चालू शकत नाही, युगधर्माच्या विरुद्ध आहे असं त्याच्यातून त्यांनी, परंतु त्याच्यावरही पुन्हा बंदी आणली. आणि पुढे मराठवाडा साप्ताहिक सुरू झालं. आक्र वाघमारे एक महान संपादक होते, विचारवंत होते, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे मार्गदर्शक होते आणि वैचारिक दिशा देणारे होते. त्यांनी मराठवाडा सुरू केला. त्या मराठवाड्यामध्ये जनतेच्या हक्काचा आणि जनतेच्या शिक्षणाची आबाळ, मराठी भाषेची आबाळ याचे फार मोठ्या प्रमाणात विवरण केलं आणि निजामावर हल्ले चढवले. म्हणून ते बंद पाडण्यात आलं. म्हणून पुण्याला जाऊन हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 11 नावं बदलू हे वर्तमानपत्र काढले. एकंदर 11 नावाचे नागरिक, संघर्ष, स्वतंत्रता हे असे पैकी 11 नावानं साप्ताहिक काढत राहिले आणि ते मराठवाड्यामध्ये पोस्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रावर तर बंदीच घातलेली होती. तरी पण या 11 नावानं जरी झालेलं असलं तरीच निजाम सरकार एवढं जागरूक होतं, त्या सर्वावर त्यांनी बंदी घातली. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित झाली की या सगळ्या वर्तमानपत्रातून जे येत होतं त्याच्यामुळं जनतेची जागृती झाली. विशेषतः शेतकरी वर्गाची जी लूट चाललेली होती, त्यांच्याकडून धान्याचा वाटा घेणं, त्यानंतर महसुलीची वसुली, महसूल जादा करणं, हे सगळं होऊन सावकारीमध्ये बुडालेली सावकारशाही, सरंजामी व्यवस्थेमध्ये सावकारशाही, जमीनदारी आणि जागीरदारी हे जे होते याच्या विरुद्ध मात्र या वर्तमानपत्रांनी जागृती हे केलेली होती. माझं नाव आता तर तारा बनसेला लड्डा आणि पूर्वाश्रमीचं तारा अंबादास खडके. त्या काळामध्ये औरंगाबादला पेपर फार कठीण असायचे, कारण बंदी असायची नाशिककडनं किंवा इकडनं पेपर. तरी परंतु अजिंठा आणि गावकरी ह्या पेपरला त्यावेळेच्या सरकारने परमिशन दिली, त्यावेळेस ते 2 पेपर येत होते. आणि हैदराबादहून निजाम विजय म्हणून पेपर यायचा, बाकी मग कुठले पेपर येऊ शकत नव्हते. स्टेशनवर करोडगिरी नाक्यात सगळं तपासलं जात होतं. म्हणजे तुम्हाला जर काही बातम्या मिळायच्या असतील
तर फक्त रेडिओ हेच एक माध्यम होतं की ज्याच्यामधून तुम्हाला काही कळू शकतं. पेपरला बंदी असल्यामुळे तुम्हाला काही करता येत नव्हतं. आणि मग मराठवाडा पेपर अगोदर हैदराबादला सुरू झाला आणि नंतर तो आपल्या औरंगाबादला आला आणि त्यामध्ये मग सगळे आपले लोक अनंतराव किंवा इतर लोक कामं करायला लागले. निजामी राजवटीच्या हैदराबाद स्टेटमध्ये चळवळीला एकदमच चालना मिळाली आणि मग असं वाटायला लागलं की लवकरच हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन व्हावं. आणि म्हणून तेलंगणा, कर्नाटक आणि मराठवाडा इथल्या सर्व चळवळी एकदम कामाला लागल्या. प्रत्येक ठिकाणी आंदोलनं झाली, सत्याग्रह झाले, लोकांना जेलमध्ये टाकलं गेलं. अशा काळामध्ये माझ्या शेजारी आशाताई आणि पाडेजी होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही करत होतो, परंतु लोकांचा सहभाग नसायचा. लोक नावं ठेवायची, लोकांना ते आवडायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कामं केली. हैदराबाद मुक्ती संग्रामात वर्तमानपत्रांची भूमिका असा विषय घेताना भाषेचा प्रश्न आधी येतो. कारण वर्तमानपत्र जन्माला आली ती विशिष्ट कारणांसाठी आली. हैदराबादमध्ये काही वर्तमानपत्र होती, ती उर्दू पण होती. एक निजाम विजय नावाचं मराठी होतं आणि अगदी एखाद दुसरं कुठेतरी साप्ताहिक वजा असेल. तशी त्याची नोंद अधिकृतपणे कुठे आपल्याला आढळत नाही. परंतु 1.5 कोटी हैदराबाद राज्याची लोकसंख्या होती. त्यातले जवळपास 80-85 लक्ष मराठी बोलणारे होते, कारण मराठी जिल्हे जास्त होते. कन्नड आणि तेलुगू बोलणाऱ्यांची ही संख्या कमी होती, कारण त्यांचे जिल्हे तसे कमी होते. त्यामुळे मराठी भाषेचा दबाव निजाम सरकारवर आणि निजाम उस्मान अलीवर मोठा होता. त्यानं राज्यकारभाराची भाषा उर्दू केलेली होती. ज्या कारणाबद्दल त्याचा खूप गौरव होतो की 1918 साली त्यानं जे त्याच्या नावाचं उस्मानिया विद्यापीठ सुरू केलं, त्या विद्यापीठात त्यानं प्रादेशिक भाषेवर म्हणजे उर्दू भाषेमधून शिक्षण देण्याची तरतूद केली म्हणून त्याचं कौतुक झालं. तर प्रत्यक्षात तिथे तेलुगू, कन्नड आणि मराठी ह्या भाषांमधून पण शिक्षण द्यायला हवं होतं, कारण लोकसंख्या त्या भाषा बोलणाऱ्यांची जास्त होती. तसं न करता त्यानं उर्दू शिक्षणाची भाषा ठरवली. त्यामुळे झालं असं की मराठी शाळा काढणं सुद्धा दुष्कर होऊन बसलं. ज्यांना मराठी शिकायचं आहे, घरी मराठी बोलतात, शेजारच्या नगर जिल्ह्यात गेले, सोलापूर जिल्ह्यात गेले तर तिथे मराठी शिकणारे लोक आढळतात. आणि हैदराबादेत म्हणजे हैदराबाद राज्यात परत आल्यावर मराठी भाषेचा गंधही नाही, ना शिक्षणात, ना प्रशासनाच्या कारभारात, ना कुठल्या सरकारी कामकाजात. तर तिथून कुरबुरी सुरू झाल्या की आम्हाला आमची मातृभाषासुद्धा घरातच बोलता येते आणि रस्त्यावर किंवा कारभारात, प्रशासनामध्ये, कायद्यामध्ये, न्यायालयांमध्ये ती बोलता येत नाही. त्यामुळे मराठी भाषा बोलणाऱ्यांमध्ये जशी एक अस्वस्थता पसरली तशी कन्नड आणि तेलुगू भाषिक लोकांमध्ये पण पसरली, त्या प्रदेशांमध्ये पण पसरली. आणि तशात 1931 साली मराठी साहित्य संमेलन हैदराबादला पार पडलं. श्रीधर व्यंकटेश केतकर यांना ज्ञानकोशकार म्हणून म्हटलं जातं. ते त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी मोठ्या धाडसानं मराठी भाषा, मराठी साहित्य आणि ज्या परिसरामध्ये भाषेचा विकास होतो त्याच्याबद्दल त्यांनी काही धाडसी विधानं केली. मग अन्य धर्मीयांची कशी गळचेपी होतीये, घुसमट होतीये, या सगळ्या गोष्टींचं विवेचन आनंदकृष्ण वाघमाऱ्यांनी अतिशय व्यवस्थित त्यांच्या वेगवेगळ्या अग्रलेखांमधून, लेखांमधून केलेलं आहे. एक वैशिष्ट्य त्यांनी इंग्रज आणि निजाम यांच्याबद्दलचं सांगून ठेवलं आहे. इंग्रज एखाद्या वर्तमानपत्रावर बंदी घालायची असेल तर तसं नोटिफिकेशन काढत असत.
म्हणजे सरकारचा तो धोरणात्मक निर्णय जाहीर करत असत. तशी थोडीफार कॉपी निजामानं केली, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की हे थांबवता येत नाहीये. म्हटल्याबरोबर त्यांनी जे काय केलं ते एका लेखामधून वाघमाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय. त्या लेखाचं शीर्षक आहे हुकूम लपविण्याची लाजीरवाणी प्रथा. त्याच्यामध्ये वृत्तपत्रांना बंदी करणारे हुकूम असा एक परिच्छेद आहे. वाघमारे म्हणतात, हैदराबाद सरकारने आठवड्याच्या अंतराने वृत्तपत्रांना बंदी करणारे जुलमी व संतापजनक हुकूम अनेक वेळा काढले असताना एकाही वृत्तपत्राने किंवा जनतेने त्या हुकुमाचा भंग करण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाही. यापूर्वी सरकारला न आवडणाऱ्या वृत्तपत्रांना बंदी केल्याचे हुकूम सरकारी हुकुमांना प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने मुद्दाम स्थापन केलेल्या प्रसिद्धी खात्याकडून प्रसिद्ध केले जात असत. या प्रघातामुळे जनतेला व वृत्तपत्रांच्या चालकांना सरकारी आज्ञेची जाणीव होण्यास फार मोठी मदत मिळत असल्यामुळे तिचा अनिच्छापूर्वक भंग केल्याचे पाप त्यांना लागत नसे. परंतु हैदराबाद सरकारला आपल्या आज्ञेचा भंग न झाल्यामुळे एक प्रकारे वैषम्य वाटल्यामुळेच की काय कोण जाणे, त्यांनी गेल्या खेपेपासून वृत्तपत्रांना बंदी करणारे हुकूम अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्याचा नवा संप्रदाय रूढ करण्याचा विचार ठरवल्यासारखा दिसत आहे. पूर्व पद्धतीप्रमाणे सरकारी अधिकृत हुकूम प्रसिद्ध झालेला न आढळल्यामुळेच गेल्या आठवड्यात रणदुंदुबीचा अंक हैदराबादेत पाठवला गेला. आश्चर्याची गोष्ट ही की तारीख 6 ऑक्टोबरचा अंक प्रत्यक्ष हैदराबादेत तारीख 6ला कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळाला व वाटला जाऊ लागला. पण कित्येक ठिकाणी पोलिसांनी परभारेच पोस्टातून पार्सले जप्त केली. कित्येक ठिकाणी करोडगिरीत अडवली जाऊन पोलिसाकडे रवाना केली गेली. औरंगाबादेस तर 100-125 अंक वाटले गेल्यानंतर जप्त केले गेले असे कळते. हा लेख वाघमाऱ्यांनी कशात लिहिलाय? हैदराबाद स्वराज्य या साप्ताहिकात लिहिलाय. म्हणजे जे 12-13 साप्ताहिकांचे अवतार त्यांनी जन्माला घातले त्याच्यातलं एखाद्याचं हे नाव आहे आणि 13 ऑक्टोबर 1938 हे साल या लेखाचं आहे. तर अशा अनंत गोष्टी वाघमाऱ्यांनी आपल्या लेखणीतून व्यक्त केला. सुरुवातीलाच या लेखसंग्रहामध्ये हैदराबाद राज्यातील लोकस्थिती म्हणून असं भागशः त्यांनी विवेचन केलंय. त्याच्यामध्ये शिक्षणातली आकडेवारी, आरोग्याची आकडेवारी, शेतीतली आकडेवारी, प्रशासनातली आकडेवारी, वकिलीमधली आकडेवारी, अशा सगळ्या गोष्टी अतिशय बारकाव्यानं आणि अभ्यासपूर्वक आनंदकृष्ण वाघमारे यांनी आपल्याला सांगितल्या आहेत. आणि नुसती आकडेवारी देऊन न थांबता वाघमारे असं सांगतात की बघा, मुसलमानांना म्हणजे निजामाच्या सहधर्मियांना कशा मोक्याच्या आणि मोठ्या जागा मिळत आहेत आणि जे हिंदू आहेत, जी प्रजा आहे, त्या प्रजेच्या प्रतिनिधींना मात्र अतिशय मामूली किरकोळ जागा मिळत आहेत. तेव्हाचं वैशिष्ट्य हे होतं आणि ते संबंध भारतालाच माहीत होतं की इथे बहुसंख्याकांचा धर्म वेगळा होता आणि राजाचा धर्म वेगळा होता. राजा अल्पसंख्याक धर्मीय होता आणि बहुसंख्याक प्रजा ही मोठ्या संख्येनं मोठ्या अशा हिंदू धर्मियांची होती. त्यामुळे कित्येकांना हा मुक्तीलढा धार्मिक वळणावर गेल्याचं वाटतं. तसे काही दाखले पुरावे देण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. पण वाघमाऱ्यांची लेखणी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचं नेतृत्व, त्याच्या जोडीला गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव आदी सगळ्या कार्यकर्त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी या मुक्तीलढ्याला धार्मिक वळण कधी दिलं नाही. त्यांनी सेक्युलर विचार दिला. कारण गांधीजींचा अप्रत्यक्ष पाठिंबा या लढ्याला होता. खुद्द स्वामी रामानंद तीर्थ काही अंतराने गांधीजींना वर्ध्याला जाऊन भेटत असत आणि गांधीजींकडून मार्गदर्शन घेत असत. गांधीजींची अट ही होती की तुम्ही सत्याग्रह जरूर करा पण अहिंसक पद्धतीने करा. शेवटी असं झालं की 47-48ला कासिम रिझवी या रजाकाराच्या नेतृत्वानं, या नेत्यानं प्रचंड अत्याचार सुरू केले
आणि मग अडचण होऊन बसली की अहिंसक प्रतिकार किती करायचा. तेव्हा मात्र अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हातात शस्त्र घेतली, तोडफोड केली, हिंसा केली, जाळपोळ केली. आणि तरीसुद्धा गांधीजींनी या स्वातंत्र्य सैनिकांवर बहिष्कार घातला नाही किंवा त्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला नाही. याचा अर्थ गांधीजींना काहीतरी अन्याय केवढा होतोय त्याविरुद्ध शस्त्र उचलणं स्वाभाविक आहे असं वाटून गेलं असावं. त्याच्यामुळे हा लढा एका धर्मांध, धर्मनिष्ठ आणि जुलमी अशा राजाच्या कारभाराविरुद्ध होता. त्याच्यामुळे स्टेट काँग्रेस किंवा अन्य काही नावं घेऊन इथले स्वातंत्र्य सैनिक लढले आणि एका जुलूमशाहीचा त्यांनी शब्दांच्या साह्याने आणि शस्त्रांच्याही साह्याने अंत केला. हा अतिशय थोडक्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम, म्हणजे ज्याला मूळ नाव हैदराबाद मुक्तीलढा असं आहे, त्याच्यात मराठी वर्तमानपत्रांची काय भूमिका होती त्या अनुषंगाने मी थोडा उलगडून सांगितला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये ज्या वेगवेगळ्या संघर्ष घडलेले आहेत, या संघर्षांची खरोखरच एक वेगळी चित्तवेधक कहाणी आहे. परंतु भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाची जी गोष्ट आहे ही अत्यंत चित्तवेधक आणि ज्वाज्वल्य आहे. कारण हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा अखेरचं पर्व मानला गेलं आहे. जसे वेगवेगळे कंगोरे याला आहेत, ह्याच्यातली एक महत्वाची गोष्ट हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये काय असेल तर ती आहे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये निभावलेली वृत्तपत्रांची भूमिका. वृत्तपत्रांची भूमिका अतिशय महत्वाची हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये आहे. म्हणजे ती भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहेतच आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या अनेक वर्तमानपत्राविषयी आपल्याला माहिती आहे. परंतु हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये जी वर्तमानपत्रांनी जी भूमिका निभावलेली आहे, लोकांमध्ये जे चैतन्य निर्माण केलेलं आहे आणि लोकांमध्ये जी एक ऊर्जा निर्माण केली लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी, हे वर्तमानपत्रांची ही भूमिका खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधोरेखांकित केली गेली आहे. पण तरीही दुसरी बाजू ह्याच्यामध्ये अशी आहे की जी वर्तमानपत्र हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये कार्यरत होती त्याच्यामध्ये आतापर्यंत फारसा प्रकाश पडला गेलेला नाहीये. पण जो प्रकाश पडला गेलेला आहे तो मराठी वर्तमानपत्रावर पडलेला आहे. पण हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये उर्दू भाषिक वर्तमानपत्रांची भूमिका अतिशय महत्वाची आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम हा हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या एकमेकाच्या लढाईचा संग्राम आहे, एकमेकाच्या विरोधातला संग्राम आहे. हा फार मोठा गैरसमज सर्वत्र पसरलेला आहे. वास्तविक पाहता जर इतिहासाची पानं चाळली तर आपल्याला हे दिसतं की अनेक मुस्लिम बांधवांनी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामासाठी हुतात्म्य स्वीकारलेलं आहे. त्यांनी फार महत्वाची भूमिका निभावलेली आहे. आणि म्हणून आज मला असं वाटतं की ह्या वर्तमानपत्रांची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये जे उर्दू वर्तमानपत्र आहेत त्याच्यावर जास्त प्रकाश टाकण्याची गरज आहे असं मला वाटतं. जसं की हे गांधी युग हे समजून घेतलं पाहिजे. हा 1920चा काळ होता. या काळामध्येच एक शोएबुल्ला नावाचा एक तरुण या काळामध्ये जे आहे, तरुणाचा जन्म या काळात झाला. गांधीचा प्रभाव, गांधींच्या विचारांचा प्रभाव सर्वत्र पसरलेला होता. तसा प्रभाव हा शोएबुल्लावर सुद्धा झालेला होता. हा शोएबुल्ला उस्मानिया विद्यापीठामध्ये हैदराबादला शिकत होता. जसं तो मोठा होत होता तसतसं तो आपल्या संस्थानामध्ये चाललेल्या घडामोडींकडे फार चिकित्सक वृत्तीने पाहत होता. मुळामध्ये हा साहित्यिक वृत्तीचा तरुण होता. त्याला लिहिण्याची आवड होती. आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्याने हे बघितलं आपल्या संस्थानामध्ये की जे आपले हिंदू बांधव आहेत ह्यांच्यावर रझाकार फार मोठा जुलूम करतायत. म्हणजे त्यांच्या स्त्रियांची आबरू नुकसान करतायत, त्यांची आर्थिक पिळवणूक करतायत, त्यांच्या घरावरची पत्रे काढून नेत आहेत, त्यांना भर चौकामध्ये मारतायत, हिंसा करतायत, त्यांचं शिरकाण करतायत. आणि हे मात्र शोएबुल्लाला मनापासून आवडलेलं नव्हतं. इतकंच नाही तर त्याच्या मनामध्ये एक प्रचंड चीड निर्माण झाली होती निजामाच्या या जुलमी राजवटी विरोधात. कारण हे समजून घेतलं पाहिजे की तो ना हिंदू होता ना मुसलमान होता, तो इथला भूमिपुत्र होता आणि ह्या भूमीचं स्वातंत्र्य अपेक्षित करणारा तो एक स्वातंत्र्य सैनिक होता. मग शोएबुल्लाने काय केलं, जर लढायचं असेल तर तो हातात तलवार घेण्यापेक्षा त्यांनी ठरवलं की हिंसेचं उत्तर देऊन चालणार नाही, तर हिंसेला विचारांनी आपण उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्याने जे शस्त्र हाती घेतलं ते शस्त्र होतं वर्तमानपत्राचं.
आणि म्हणून शोएबुल्लानं जे आहे ते एका वर्तमानपत्रामध्ये बातम्या लिहायला त्याने सुरुवात केलेली आहे. आणि ताज नावाच्या वर्तमानपत्रामध्ये तो वार्ताहर म्हणून काम करायला लागला. ताज वर्तमानपत्र हे हैदराबादमधलं सगळ्यात मोठ्या खपाचं ते वर्तमानपत्र होतं. हे जे आहे तर हे उर्दू भाषिक वर्तमानपत्र होतं. या काळामध्ये जे आहे तर बहादूर शाह जंग जे की इत्तेहादुल मुसलमीनचे जे अध्यक्ष होते त्यांची प्रचंड स्तुती करणारे एक पत्रक निजामानं प्रसिद्धीला दिलं. हे शोएबुल्लाला अजिबात आवडलं नाही. म्हणजे जे लोक अन्याय आणि अत्याचार करतायत त्यांची स्तुती जर शासन करत असेल तर याची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली पाहिजे असं शोएबुल्लाला वाटलं. आणि शोएबुल्लानी त्याच्या विरोधात टीका करणारा एक खरमरीत बातमी ताजमध्ये लिहिली. त्याच्यामुळे निजाम चौताळला, तो चिडला आणि ताज हे वर्तमानपत्र तातडीनं बंद करण्यात आलं. पण शोएबुल्ला शांत बसणार नव्हताच. त्याच्यानंतर शोएबुल्लाने ठरवलं की जरी ताज वर्तमानपत्र बंद झालं तरी सुद्धा आपण प्रयत्न करायला पाहिजे की दुसऱ्या काही वर्तमानपत्रातून आपल्याला व्यक्त होता येतं का. आणि त्याच काळामध्ये दुसरं आणखी एक महत्वाचं वर्तमानपत्र संस्थानामध्ये होतं, त्याचं नाव होतं रयत, म्हणजे जनता, सामान्य लोक. या रयतमध्ये शोएबुल्लानं लिहायला सुरुवात केली. आणि रयतुल्ला जेव्हा तो रयतमध्ये लिहित होता या काळात एक अतिशय दुर्दैवी आणि हिंसक घटना घडली. ती घटना अशी होती की बीबीनगरमध्ये अनेक हिंदूंचं शिरकाण रजाकारांनी केलेलं होतं. शोएबुल्लानी याच्या विरोधामध्ये आपल्या रयत या दैनिक वर्तमानपत्रातनं आवाज उठवला आणि त्याच्यामध्ये निजामाने केलेली जी हिंसक कृती आहे याच्या विरोधामध्ये लोकांना उभा राहण्यासाठी, निजामाचा निषेध करण्यासाठी आणि या स्वातंत्र्य चळवळीला उठाव देण्यासाठी प्रेरक अशी बातमी त्याने त्याच्यामध्ये प्रकाशित केली. सातत्याने शोएबुल्लानं हा प्रयत्न केला की ही जी जुलमी राजवट आहे निजामाची ही उधळून टाकायची असेल तर लोकांमध्ये जनमत निर्माण केलं गेलं पाहिजे. आणि म्हणजे स्टेट काँग्रेसचे जे विचार होते, स्टेट काँग्रेसची जी कार्य करण्याची पद्धत होती, स्टेट काँग्रेसने लोकांना जे उपक्रम सांगितले होते याचा प्रचार आणि प्रसार करणे, लोकांमध्ये जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये जनमत निर्माण करणे आणि जाज्वल्य भूमिपुत्र म्हणून एक देशभक्ती निर्माण करण्याचं काम सातत्यानं शोएबुल्ला या तरुण पत्रकारानं केलेलं आहे. म्हणजे अतिशय महत्वाची भूमिका पत्रकार म्हणून त्याने या कालखंडामध्ये निभावलेली आहे. पण जसं की रयतमध्ये आल्यानंतर बीबीनगरच्या शिरकांड झालं, हत्याकांड झालं, त्याच्या विरोधात त्याने बातमी लिहिली. त्याच्यामुळं पुन्हा एकदा निजामाने जे आहे तर रयत हे वर्तमानपत्र पुन्हा बंद केलं. वर्तमानपत्र बंद होण्याला शोएबचं लिखाण हेच कारणीभूत होतं, कारण ते निजामाच्या विरोधात होतं आणि भूमिपुत्रांच्या बाजूने होतं. मग शोएबने विचार असा केला की आपण काय करायला पाहिजे, कारण की जर आपण इतरांजवळ कामं केली तर सातत्यानं हा प्रश्न आपल्याजवळ निर्माण होणार आहे. पण त्याच्या मनामध्ये जी अस्वस्थता होती ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्या ठिणगी त्याच्या मनातली जी होती ती मात्र बाहेर येण्यासाठी प्रस्फुटित होण्याचा ती प्रयत्न करत होती. आणि मग शोएबने असा विचार केला की यापेक्षा आपण आपलं स्वतःचं वर्तमानपत्र सुरू करायला पाहिजे. आणि मग त्याने त्याचं मेहुणा इम्रान खान यांना बरोबर घेतलं आणि त्याने जे आहे तर इम्रोज नावाचं वर्तमानपत्र स्वतःचं हैदराबादमध्ये सुरू केलेलं आहे. आणि हे इम्रोज वर्तमानपत्र मुळामध्ये स्वतःच्या लेखन शैलीमध्ये शोएब हा पूर्ण संस्थानामध्ये एक अत्यंत चांगला पत्रकार म्हणून आणि लेखन करणारा म्हणून आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या बाजूने लिहिणारा म्हणून एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून लोक त्याच्याकडे बघत होते. 20 ऑगस्ट 1948 धमकी येते की वर्तमानपत्र तुला बंद कर, जर तुला जिवंत राहायचं असेल तर वर्तमानपत्र काढू नकोस. शोएब त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. उलट शोएब तुटून पडलेला आहे पुन्हा कासिम रजवीवर आपल्या वर्तमानपत्रातनं. आणि 20 ऑगस्ट 1948 तो दिवस उजाडला. त्या दिवशी शोएब वर्तमानपत्र आपल्या इम्रोजमध्ये काम करत बसला होता. त्याचं मेहुणा पण त्याच्याबरोबर होता, इम्रान खान. हे दोघं रात्री 1 वाजला होता, वर्तमानपत्राचे कामं संपलेली होती आणि शोएब आपल्या कार्यालयाच्या बाहेर आला. रात्रीचा जवळपास 1 ते 1:30चा वेळ होता. जसा तो कार्यालयाच्या बाहेर आला 15-20 माणसं धावत आली आणि त्यांनी शोएबला अस्सलाम वालेकुम म्हटलं. शोएबने वालेकुम सलाम म्हटलं आणि शोएबला त्यांनी विचारलं की या दिशेने काही माणसं तुम्हाला पळताना दिसली का. शोएब म्हणाला की नाही, मी असं कोणाला बघितलेलं नाही आहे. असं म्हणल्याबरोबर बाकी लोकांनी त्याला पकडलं. हे सगळे रजाकार होते, त्यांच्या हातामध्ये बंदुकी होत्या, काहींच्या हातामध्ये तलवारी होत्या. त्यांनी फक्त शोएबला थांबून धरण्यासाठी केलेलं हे नाटक होतं. आणि दोघांनी शोएबला धरलं. त्यातला एक रजाकार पुढे आला आणि म्हणाला
कि तुम हमारे खिलाफ लिखते हो, तुम अपने होकर भी हमारे खिलाफ लिखते हो, तुम्हें जिंदा रहने का कोई अधिकार नाही, असं म्हणून त्यांनी शोएबवर धाड 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 गोळ्या चालवल्या. हे चालू असताना शोएबचा जो मेहुणा तिथं होता इम्रान खान, तो तातडीनं मध्ये आला आणि त्याने शोएबला वाचवण्याचा प्रयत्न केला. एका बाकीच्या रजाकारांनी त्यालाही पकडलं आणि तुम जिस हात से हमारे विरोध में लिखते हो वो हात हम मिटा देंगे म्हणून त्याचा पंजा त्यांनी त्याच्या हातापासून वेगळा केला आणि ते पळून गेले. आरडाओरड केल्यानंतर लोक धावून आले. त्यांनी शोएब बघितलं, पण शोएबच्या जागेवरच त्याचा मृत्यू झाला होता. आणि त्याच्यानंतर शोएबचा मृतदेह जेव्हा घरी नेण्यात आला, जेव्हा शोएबची आई त्या ठिकाणी आली, तेव्हा शोएबची आई शोएबच्या पार्थिवावर च्या डोक्यावर हात फिरवत शोएबला म्हणाली होती की शोएब, जब गांधी जी का खून हुआ था उस दिन तुमने कहा था कि महात्मा गांधी जी ने बहुत बड़ी मौत पाई है, गांधी हैड ए ग्लोरियस डेथ. लेकिन शोएब, मैं तुम्हें बताना चाहती हूँ कि मेरे बेटे, तुमने भी वैसे ही बहुत बड़ी मौत पाई है, तुमने भी ऐसे ही एक बहुत बड़ी मौत पाई है शोएब. शोएब, यू हॅव ए ग्लोरियस डेथ. म्हणजे एक आई जिने आपला मुलगा गमावलेला आहे, पण आपल्या मुलाची तुलना ती महात्मा गांधींच्या खुनाबरोबर करते, महात्मा गांधींच्या मृत्यूबरोबर करते. म्हणजे वर्तमानपत्रांची जी भूमिका आहे आणि वर्तमानपत्रामधले जे पत्रकार आहेत त्यांच्या पाठीमागं शोएबुल्लाची जी आई आहे, ती शोएबुल्लाच्या कर्तृत्वा इतकीच ती सुद्धा मोठी आहे. देशासाठी आपला मुलगा गेला, स्वातंत्र्य सैनिक म्हणून तो गेलेला आहे, भूमीसाठी आपला तो पोरगा गेलेला आहे, ही भावना तिच्यामध्ये आहे. अशा प्रकारे वर्तमानपत्रांची जी अनन्यसाधारण भूमिका याच्यामध्ये आहे आपल्या हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये, ती फार गौरवशाली आहे. त्याचं कारण वर्तमानपत्र एक तर मुळामध्ये वर्तमानपत्र काढणं हे जिकरीचं काम होतं. हे त्या काळामध्ये वर्तमानपत्र काढणं, ते हाताने लिहिणं किंवा छापणं आणि ते वितरित करणं हे एक प्रकारचं फार मोठं क्रांतिकारी कार्य होतं असं मला स्वतःला वाटतं. मराठवाड़ा मुक्ति संग्राम की चळवळ में वृत्तपत्रों का क्या रोल रहा है, ये आज का टॉपिक है, आज का विषय है. तो इस विषय पे बात करने से पहले मैं कुछ और बातें पहले आपको करूँगा. और सबसे पहले तो मैं मराठवाड़ा मुक्ति संग्राम के वीरों को, सिपाहियों को जो है मुबारकबाद देना चाहूँगा कि आज उनकी इस चळवळ से निज़ाम ऑफ हैदराबाद के रिजिम से दखन आज़ाद हुआ. अब यह है कि इस चळवळ में या निज़ाम रिजिम में कौन कौन से इलाके थे. तेलंगाना था, मराठवाड़ा था, कर्नाटक था. लेकिन इसमें जो पहल की इनिशिएटिव जिसने लिया वो मराठवाड़ा था. मराठवाड़ा मुक्ति संग्राम ने इसमें इनिशिएटिव लिया और अपनी एफर्ट से इसको बड़ी कामयाबी दी. तो ये एक बड़ा समझिए उनका एक कारनामा था कि आज उनकी वजह से जो है डेक्कन निज़ाम रिजिम से जो है आज़ाद हुआ, मुक्ति मिली. अच्छा, अब ये देखिए कि जो निज़ाम के अगेंस्ट में जो लोग थे, पहले तो मैं ये बता दूं कि इस चळवळ में जिन लोगों ने भाग लिया था उसमें स्वामी रामानंद जी तीर्थ हो या मानिक चंद पहाड़े हो या गोविंद भाई शराफ हो या अच्युत भाई देशपांडे हो, चंद्रगुप्त जी चौधरी हो, भाऊराव साहब खैरे हो. तो ये सब लोगों का जो है बड़ा रतिलाल जरीवाला हैं, तो इन लोगों का बहुत बड़ा योगदान रहा है इस चळवळ में. इसके अलावा कुछ महिलाएं भी थी जिन्होंने इसमें अपना बहुत बड़ा पार्टिसिपेशन था उनका. उनमें करुणाबाई चौधरी थी, ताराबाई लड्डा थे, उसके बाद चंदाबेन जरीवाला थे. तो ये इसमें महिलाओं का भी जो है इसमें बड़ा योगदान रहा है. अब जैसा कि मैंने आपको कुछ नाम अभी गिना है, उसमें शायद मैंने कुछ भूल भी गया होगा, तो जो कुछ भी नाम मैंने आपको सामने गिनाए हैं, तो उसके अलावा हमको कुछ और नाम मिलते हैं. वो नाम किन के थे? उसमें हैदराबाद के मखदूम मोहिउद्दीन थे, उसके अलावा औरंगाबाद के कामरेड इफ्तिखार और हबीबुद्दीन, ये औरंगाबाद के थे. आज भी उनकी औलाद है यहाँ पर. तो इन लोगों का बड़ा रोल रहा है और इन्होंने निज़ाम के अगेंस्ट में काम किया था.
और जेलों में भी गए ये निज़ाम के ज़माने में, ये लोग जेल काट के आए हुए हैं। तो इनमें 3-4 नाम मैंने जोड़ लिया हूँ। और एक थे शेख बने बोल के, शेख बने भी थे, असदुल्ला थे, काफ़ी नाम है, लेकिन मेन जो लोग थे वो हबीबुद्दीन थे, कामरेड इफ्तिखार थे, मखदूम मुहिउद्दीन। तो ये 3 अहम नाम हमको दिखा। तो अब ये देखना है कि निज़ाम के ज़माने में, जैसा कि मैंने आपसे बताया कि 3 रीजन जो थे वो इसमें शामिल थे, मराठवाड़ा, तेलंगाना और कर्नाटक। तो अब ये कितने डेवलप्ड एरियाज़ थे, तो ये उसकी बात अगर करें तो मैं देखता हूँ कि कोई डेवलपमेंट है निज़ाम के ज़माने में, इसका कोई डेवलपमेंट नहीं हुआ था। हाँ, निज़ाम ने ख़ुद अपने हैदराबाद को जो है बहुत ज़्यादा डेवलप किया था। तो उस ज़माने में जो है उन्होंने मराठवाड़ा उस्मानी यूनिवर्सिटी बनाई, निज़ाम कॉलेज बना, जागीरदार कॉलेज बना, बड़े बड़े हॉस्पिटल्स बने, रोड चौड़ी हुई। ये तमाम जितना डेवलपमेंट था वो सिर्फ हैदराबाद में था। अब हम ये देखिए कि दूसरे इलाकों में, जैसा डेक्कन के जो दूसरे हैं, तेलंगाना है, मराठवाड़ा है, कर्नाटक में, इसका डेवलपमेंट क्या है, तो वो देखते हैं कि इसका डेवलपमेंट नील था। अब सिवाय इसके कि आखिरी निज़ाम यानी उस्मान अली ख़ान ने थोड़ा बहुत ज़ोर जो है एजुकेशन पे दिया था, और वो एजुकेशन पर उसका ज़ोर ज़रूर था। इसी वजह से औरंगाबाद में कुछ एजुकेशनल इंस्टीट्यूट, एजुकेशनल जो है ऑर्गेनाइजेशन क़ायम किया उसने, जो उसमें प्राइमरी, मिडिल और हाई स्कूल शामिल थे। तो आज हम देखते हैं भड़का दरवाजे के पास एक बड़ी बिल्डिंग है, वो निज़ाम के ज़माने की बनाई हुई है, और इट वाज मेंट फॉर एजुकेशन पर्पस। तो उसको बोलते थे उस ज़माने में तहतानिया, वस्तानिया और फ़ौखानिया। मतलब ये है कि प्राइमरी, मिडिल और हाई स्कूल, ये 3 जो है ये काम, तो एजुकेशन के हद तक थोड़ा बहुत काम हुआ। लेकिन अब ये था कि चलो ठीक है, हाई स्कूल तक तो आप यहाँ पढ़ते हैं, लेकिन उसके बाद क्या, उसके बाद कोई सुविधा नहीं थी। उसके बाद इंटरमीडिएट के बाद जो है हर किसी को जो अगर आगे आपको पढ़ना है, ग्रेजुएशन करना है, एमए या पीएचडी करना है, तो आपको हैदराबाद जाना पड़ता था, हैदराबाद जाना पड़ता था। इस तरह जो है तो डेवलपमेंट नाम की जो है बहुत कम हम देखते हैं, औरंगाबाद में हो या किसी और तेलंगाना, मराठवाड़ा और कर्नाटक के जो अजला थे वहाँ पर कोई डेवलपमेंट नहीं हुआ था। तो अब रही बात जो है कि जैसा कि आज का जो विषय है कि यहाँ पर जो न्यूज़पेपर थे उनका रोल क्या था इस चढ़वड़ के अंदर। तो अब सबसे पहली बात तो आपको ये बताऊँ कि मराठवाड़ा बहुत ही बैकवर्ड एरिया था, यहाँ पर कोई सुविधाएं नहीं थी, यहाँ तक कि यहाँ पे प्रिंटिंग प्रेस भी नहीं थे। और बाद में जब प्रिंटिंग प्रेस आया तो वो उसकी जो टेक्निक थी वो बहुत पुरानी टेक्निक थी, वो कीला प्रिंटिंग जो है होती थी वो चलता था। तो इस लिहाज से औरंगाबाद में कोई भी पेपर नहीं निकलता था, और हमको मराठवाड़े के लोगों को, बिल्कुल औरंगाबाद के लोगों को रेडियो पे निर्भर करना पड़ता था। रेडियो निज़ाम का जो था, रेडियो डेक्कन, तो कोई ख़बर सुनने के लिए या चढ़वड़ की जो न्यूज़ होती थी वो सुनने के लिए लोग रेडियो का रुख करते थे। बाकी जो है न्यूज़पेपर नाम की कोई चीज़ नहीं थी। अब देखिए कि उस ज़माने में कौन से पेपर चलते थे। तो हैदराबाद में यकीनन 2 पेपर निकलते थे, सियासत और रहनुमाई दक्कन। तो अब यह है कि औरंगाबाद के लोगों को किस तरह निर्भर करना पड़ता था। जब वहाँ से जब पेपर जो रेल के ज़रिए औरंगाबाद आता था तो वो न्यूज़ हमको सेकंड डे मिलती थी, जो भी न्यूज़ है हमको सेकंड डे मिलती थी। हाँ, अलबत्ता यह है कि रेडियो के ऊपर न्यूज़ आ जाती थी। तो अब उस ज़माने के जो दूसरे पेपर अगर आप लेंगे तो बॉम्बे से, मुंबई से जो पेपर निकलता था वो था बॉम्बे दर्पण, वो एक पर्चा था। पूना से केसरी निकलता था, और एक न्यूज़पेपर था लोकसत्ता, वो भी जो है काफ़ी पुराने पेपर्स थे। तो अब उसके बारे में मेरी जानकारी ये है कि उसमें इस चढ़वड़ की क्या न्यूज़ आती थी मुझे मालूम नहीं। अलबत्ता हमारे मराठवाड़े के लोगों को, बिल्कुल औरंगाबाद के लोगों को जो है सिर्फ दूसरे रोज़ की न्यूज़, दूसरे रोज़ का पेपर आता था, उस पर हमको निर्भर होना पड़ता, रेडियो के ऊपर सुनते थे। तो ये जो है एक
बड़ा समझिए एक ऐसा विषय था कि ये डेवलपमेंट नहीं होने से ये तमाम बातें होती थी। अगर डेवलपमेंट अगर औरंगाबाद में या मराठवाड़े में होता तो शायद पेपर भी निकलते थे यहाँ से और लोगों को अपडेट जो है न्यूज़ मिल सकती थी, लेकिन ये काम नहीं हुआ। और निज़ाम का बहरहाल ये रहा कि अब जैसा मैंने आपको बताया कि हैदराबाद से जो पेपर निकलते थे वो थे सियासत और रहनुमा दखन। तो उनका रोल क्या था? उनका रोल ये था कि चूंकि वो हैदराबाद से निकलते थे और निज़ाम का राज था, तो उनको बहुत ही जो है संभल के जो है अपनी न्यूज़ देना पड़ता था। स्पेशली चढ़वड़ जो थी मराठवाड़ा सल्तनत में, तो उनको बहुत संभल के और उनको जो है प्रो निज़ाम जो है न्यूज़ देना पड़ता था। माझं नाव मंगल खिवसरा आहे, मी औरंगाबादलाच असते। गेली 40 वर्ष सामाजिक कार्यामध्ये सहभाग आहे। वेगवेगळ्या प्रश्नांवर लढे करणं, आंदोलनं काढणं, मोर्चे काढणं आणि त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीची धडपड आजही चालू आहे। माझं वय वर्ष 63 आहे सध्या, पण मी खूप आशावादी बाई आहे। म्हणजे मला सारखं असं वाटत राहतं की आपणही काम केलं पाहिजे, दुसऱ्यांनाही कामाला लावलं पाहिजे आणि मग आपण ॲक्टिव्ह नाही राहिलो तर दुसरे कसे काम करतील, ह्या एका आशेने मी खूप काम करत असते अजूनही। आज मला मुख्यतः 17 सप्टेंबरला आपल्याकडे मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम, त्याला 2 नावाने आपल्याकडे ओळखलं जातं 17 सप्टेंबरला। पण ह्या सप्टेंबरच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला 224 वर्ष आधी जायचं आहे। म्हणजे हा कालखंड जवळपास 224 वर्षाचा आहे आणि ह्या 224 वर्षामध्ये निजाम हैदराबाद राज्याचे संस्थानिक होते आणि मग हे सगळा आत्ता ताराबाईंनी जो काही लढा सांगितला सगळा, त्या सगळ्या प्रदीर्घ लढ्यामध्ये आपल्याकडे 1948 13 सप्टेंबर आहे। खरं तर 17 आणि 13 मधला थोडासा आहे तो गोंधळ, पण 13 सप्टेंबर 1948ला आपण मुक्त झालो निजामाच्या तावडीतनं म्हणेल मी त्याला। आणि मग तो आपल्याकडे देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला आणि मराठवाडा मुक्त झाला 13 सप्टेंबर 1948ला। आणि त्यामुळे मराठवाड्यातली जनता जी आहे ती 2 स्वातंत्र्य लढ्याची साक्षीदार आहे। एक पहिला इंग्रजाच्या तावडीतनं देश स्वतंत्र करण्याचा, आपण ज्याला स्वातंत्र्य लढा म्हणतो भारताचा, तो, आणि दुसरा निजामाच्या तावडीतनं मराठवाडा मुक्त करण्याचा जो लढा झाला तो मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा निजामाच्या तावडीतनं जे काही नाव पुढे आलं हैदराबाद मुक्तीसंग्राम, तर तेही आहे ह्याच्यामध्ये। आता प्रश्न असा आहे की हे सगळं 224 वर्ष चाललेलं जे होतं, तर ह्या कालखंडामध्ये जनता कशी होती आणि मग जनतेचे प्रश्न काय होते, त्या प्रश्नांची तड कुठे लागत होती का, अन्याय अत्याचार वाढले होते का, लोकांना बोलता येत होतं का। आणि म्हणून त्यावेळेला आत्ता ताराबाईंनी हैदराबाद विजयचं जे काही नाव घेतलं, तर तो अंक त्यावेळेला जो निघायचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक असं लिहिलेलं होतं की मुकी बिचारी कुणी हाका। म्हणजे इतकी सगळी निशब्द होती, तोंड असून बोलता येत नव्हतं, कान असून ऐकता येत नव्हतं, डोळे असून बघता येत नव्हतं। अशा पद्धतीने निजाम त्यावेळेला आपल्यावर राज्य करत होता। आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला तोंड द्यायचे, चळवळ करायची आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडे स्वामी रामानंद तीर्थ आणि औरंगाबादचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ आणि ताराबाईंशी तर आपण असं बोललो आत्ता, असे कितीतरी स्वातंत्र्य सैनिक आपल्यासाठी ते ज्येष्ठ आहेत। अशा अनेकांनी आपले संसार घरदार सांभाळून देशाला स्वातंत्र्य मिळवलं आणि निजामाच्या तावडीतनं मराठवाडाही मुक्त केला। आणि म्हणून खरं तर आपलं योगदान शून्य आहे सध्या, आपण जे जगतो आहोत माणूस म्हणून ते त्यांच्या भरोशाने आहेत, आपलं कर्तृत्व शून्य आहे। आणि म्हणून इथे 1956ला राज्य पुनर्रचना झाली, मराठवाडा विभाग आणि इतर मराठी भाषी मुलकाशी जोडला गेला मराठवाडा विभाग। त्यानंतरच मराठवाडा विभागात वृत्तपत्रांचा खऱ्या अर्थाने वावर सुरू झाला। मग कोणती वृत्तपत्र निघत होती आपल्याकडे, तर त्यावेळेला हैदराबाद संस्थानात 1864 साली इंग्रजी व 1878 साली उर्दू वर्तमानपत्र जन्माला आली। पण तत्पूर्वी 1877 साली दख्खन पंच नावाचं
एक उर्दू पत्र हैदराबादमधून निघत होतं. ह्या दख्खन पंचचं काम कोण बघत असेल? उर्दू दैनिक होतं, पण काम बघणारे मात्र मराठी भाषिक होत्या. त्यांचं नाव होतं वासुदेवराव औरंगाबादकर. ते औरंगाबादचेच होते. त्यांनी नंतर 1884 हैदराबादेतच मुशर-ई दक्कन नावाचे एक उर्दू दैनिक सुरू केलं आणि ते दैनिकही ते असेपर्यंत चालवलं. त्यानंतर निजाम विजय, नाव जरी निजाम विजय होतं तरी हे मराठी साप्ताहिक होतं. आपल्याला वाटतं निजाम म्हणजे काय उर्दू असेल का, अरबी असेल का, पण हे मराठी साप्ताहिक होतं आणि हे काढण्यात लक्ष्मण बळवंत पाठक यांचा खूप मोठा सहभाग होता. नुसता सहभाग नव्हता तर आर्थिक देखील पाठबळ त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दिलं. त्यानंतर नांदेडचे आपल्या दिगंबरराव बिंदू यांनी ह्या सगळ्या अंक निघण्यासाठी खूप सहाय्य केलं आणि 12 डिसेंबर 1920 ह्याचा पहिला अंक दिगंबरराव बिंदू यांच्या नेतृत्वाखाली निघाला. लक्ष्मणराव पाठक यांनी नंतर बोध नावाचं एक मासिक सुरू केलं. त्या टायटलमधूनच लक्षात येत होतं की आपल्याला सगळ्यांना बोध घेण्याची गरज आहे. आणि बोध कुठला घ्यायचा आहे तर आपल्याला संघर्ष कुठले करायचे आहेत, लढे कसे करायचे आहेत, एकमेकांना सांभाळायचे कसं, अटक न होता आपले मेसेज कसे पोचवायचे, हा बोध घेण्यासाठी ते बोध त्यांनी सुरू केलं. 10 एप्रिल 1929 नांदेडहून नागरिक पत्र निघालं. आता हे नागरिक म्हणजे काय आहे तर मराठवाडा अर्ध साप्ताहिक होतं आधी, नंतर ते साप्ताहिक झालं आणि साप्ताहिक झाल्यानंतर निजामाने अर्ध साप्ताहिक आणि साप्ताहिक त्यावेळेला ते पुण्यातनं निघायचं, पण पुण्यातनं जेव्हा ते इकडे यायचं, निजामाची सत्ता असेल तिथे, पुन्हा त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती आणि त्याचं नाव नागरिक ठेवलं होतं. म्हणजे नागरिक म्हणजे हे जनतेचं आहे या अर्थाने. मराठवाड्यावर बंदी घातल्यानंतर हे नागरिक निघालं. हां, याच वर्षी म्हणजे 1929 गशनी निशान 53, नावं फार चांगली आहेत ना याची सगळी, म्हणून मी ते वाचते जरा. गशनी निशान 53 म्हणून निजाम सरकारने काळं परिपत्रक काढलं. त्याचं नावच काळं परिपत्रक आहे. हां, तर याद्वारे राजकीय सभा, इतर सभा आणि मद्रासच्या हिंदू पत्रावर बंदी घातली होती. निजाम विजय साप्ताहिक 6 महिने बंद केलं होतं. अमरज्योती या पत्राचा उल्लेख करणं इथे महत्त्वाचं आहे. मराठवाडा साप्ताहिक 1930 आणि 40 कालखंडात जन्माला आलं. प्रारंभी पुण्याहून निघायचं, नंतर हैदराबादवरनं निघालं आणि नंतर मग औरंगाबादवरनं निघायला लागलं. हा कालखंड राजकीय चळवळींची बांधणी करण्याचा होता. आणि आत्ता मी ज्या वर्तमानपत्रांचा, मासिकांचा, साप्ताहिकांचा उल्लेख केला, ह्या सगळ्यांनी त्यावेळेला राजकीय चळवळीला सपोर्ट करण्याचं खूप मोठं काम केलं होतं. आणि निजामाची जुलमी सत्ता संपवण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे ह्याचे बोध त्यांनी ह्या सगळ्या अर्धसाप्ताहिक, साप्ताहिक, मासिक ह्याच्यामधनं दिले होते. तत्कालीन हैदराबाद संस्थानातील 40 लाख मराठी भाषिकांना, त्यावेळेला 40 लाख होते, आपलं सुखदुःख व्यक्त करता येईल असे कोणते साधन नव्हते. या संस्थानात मराठी, तेलुगू, कन्नड बोलणारे बहुसंख्य होते. शेजारच्या प्रांतातील मराठी पत्राच्या मदतीने लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम नागपूरचा महाराष्ट्र, अकोल्याची मातृभूमी, पुण्याचे संस्थानी स्वराज्य यांनी त्यावेळेला केलेलं आहे. आणि हे पुण्याहून जरी निघत होतं तरी मराठवाड्यातल्या सगळ्या बातम्या ते प्राधान्याने लिहित होते, कारण पुण्यामध्ये जे मराठवाड्यामधले होते, मग शिक्षणाच्या निमित्ताने असतील किंवा कुठल्याही कारणाने गेलेले असतील, त्यांना देखील त्याची माहिती आणि प्रेरणा मिळावी म्हणून विशेषतः संस्थानी स्वराज्य हे पुण्याहून निघणारं जे होतं त्यांनी खूप काम केलं. त्यावेळी मराठवाड्यातील आनंदकृष्ण वाघमारे हे ह्या पत्रामध्ये लिहित होते, कुठच्या संस्थानी स्वराज्य पुण्याहून निघणाऱ्या. आणि मग मराठवाड्यातलं सगळं निजामाचं जे काही चाललेलं होतं ते सगळं त्या पेपरमध्ये लिहायचे आणि त्या निमित्ताने पुण्याला ते जायचं आणि पुण्याहून मग इतर ठिकाणी ते जायचं आणि सगळ्यांना ते समजत होतं. 10 फेब्रुवारी 1938 पुण्यातील बुधवार पेठेत सरदेसाई यांच्या छापखान्यात मराठवाडा साप्ताहिकाचा पहिला अंक निघाला. आपल्याला मराठवाडा हे मराठवाड्यातलं दैनिक आहे असं वाटतं, पण त्याची सुद्धा एक कारकीर्द आपण बघितली पाहिजे. तो पुण्याहून निघाला पहिला अंक. पहिल्याच अंकात इंग्रज आणि निजाम यांच्या विरुद्ध लढण्यासाठीचा असंतोष त्या ठिकाणी व्यक्त केला. आणि 15 ऑगस्ट 1968 साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर झाले.
पण साप्ताहिक असताना देखील निजामाच्या विरुद्ध लढणं, इंग्रजांच्या विरुद्ध लढणं, हा मात्र मेसेज हे मराठवाडा साप्ताहिक, अर्धसाप्ताहिक सातत्याने देत होतं. आणि एका अर्थाने आपल्याकडे आजची वर्तमानपत्र हे कामं करत नाही आहेत. समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत असं असतं तत्वामध्ये, पण प्रत्यक्षात ते त्यांचेच प्रश्न मांडत असतात, त्यांच्याच अडचणी सांगत असतात आणि समाजाचे प्रश्न मात्र मांडत नाही. आणि मग समाजाचे प्रश्न मांडणारं हे त्यावेळेसचं मराठवाडा अर्धसाप्ताहिक, साप्ताहिक आणि नंतरचं दैनिक. अक्रू वाघमारेंनंतर अनंतराव भालेराव, म्हणजे आम्ही त्यांना सगळे अण्णा म्हणायचो. अण्णा हे त्या दैनिकाचे संपादक झाले आणि अण्णांची लेखणी म्हणजे सगळे घाबरायचे की अण्णांचा अग्रलेख कुठल्या विषयावर असेल. आणि अण्णांचा अग्रलेख म्हणजे प्रश्न सोडवण्याची एक जागा होती. म्हणजे अण्णा जो लिहायचा अग्रलेख त्याच्यामधून प्रश्न सुटलेच पाहिजेत, सरकारने दखल घेतलीच पाहिजेत आणि दखल नाही घेतली तर त्याचे परिणाम काय व्हायचे हे त्या वेळेला मराठवाडा दैनिकाशी संबंधित असणाऱ्यांना जर आपण विचारलं. मी तर त्या दैनिकामध्ये काम करणारी एक उपसंपादक होते, त्यामुळे मला तर खूपच छान तिथे संधी मिळाली. आणि आपल्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल की निजामाच्या त्या 11 महिन्याच्या काळामध्ये, विशेषतः स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा कालखंड सांगते मी, तर मराठवाड्याने किती नावं बदलली असतील. कारण एक नाव घेतलं त्याच्यावर बंदी, दुसरं नाव घेतलं त्याच्यावर बंदी, कारण मजकूर तोच असायचा ना, लोकांपर्यंत जाण्याचं माध्यम तेच होतं, लोकांमध्ये जागृती करण्याचे मेसेज तेच असायचे. आणि त्याच्यामध्ये बघा, आधी मराठवाडा होतं, नंतर नागरिक झालं, नंतर संग्राम झालं, नंतर रणदुमदुमी झालं, नंतर समरभूमी, नंतर हैदराबाद स्वराज्य, नंतर मोगलाई, नंतर कायदेभंग, नंतर सत्याग्रह, नंतर कथाकल्प, संजीवनी, अशी 11 नावं मराठवाड्याने बदलली आहेत त्यावेळेला. लोकांची सुरक्षितता, लोकांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, त्यांचे नागरी प्रश्न सुटले पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, ही भूमिका घेऊन या ठिकाणी त्यापासून मुक्तता करण्याचं ध्येय या सगळ्या 10 महिन्यामध्ये 11 नावाने निघालेल्या साप्ताहिक, अर्धसाप्ताहिक, दैनिक ह्यांनी पार पाडलेली आहे. मी सुधीर सेवेकर, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील वृत्तपत्र सृष्टीचं योगदान याविषयी मी बोलणार आहे. वास्तविक मी स्वातंत्र्योत्तर जन्मलेल्या पिढीचा प्रतिनिधी आहे, परंतु वृत्तपत्र सृष्टीचा आणि वृत्तपत्र अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असल्यामुळे, त्याचा संशोधक असल्यामुळे आणि माझे वडील स्वतः श्रीयुत राधाकृष्णराव सेवेकर हे मराठवाडा मुक्तीसंग्रामातले एक अग्रणी स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे त्यांच्याकडून, त्यांच्या सहकार्यांकडून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अनेक सुरस आणि रोमहर्षक कथा बालपणी मी ऐकलेल्या आहेत. त्या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे माझं आजचं हे निवेदन. हैदराबाद मुक्तीसंग्राम किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्य दिन यामध्ये जवळपास 13 महिन्यांचा फरक आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, तो आपला स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोच. परंतु मराठवाडा ज्या हैदराबाद राज्याचा भाग होता त्या प्रदेशाला भारतीय संघराज्यामध्ये सामील व्हायला, म्हणजेच मुक्त व्हायला 17 सप्टेंबर 1948 उजाडावी लागली. म्हणजे 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन असला तरी या प्रदेशाची मात्र गुलामगिरी तेव्हा संपलेली नव्हती. आणि ही गुलामगिरी थोडी थोडकी नव्हे, 236 वर्षांची होती. 236 वर्ष मराठवाडा प्रदेशावरते हैदराबाद येथील निजामाचं राज्य होतं आणि एकूण 7 निजामांनी या प्रदेशावर राज्य केलेलं आहे. 16 जिल्हे असलेला निजामाचा हा सुबा म्हणजे हे संस्थान हे देशातलं एक भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठं संस्थान असं मानलं जायचं. या संस्थानाची अनेक वैशिष्ट्ये होती. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे एकाच भाषेचं संस्थान नव्हतं. हैदराबाद संस्थानामध्ये तेलुगू भाषिक लोक होते, कारण तेलुगूचे 8 जिल्हे त्यामध्ये होते. मराठवाड्याचे 5 जिल्हे मराठी भाषिकांचे होते आणि 3 जिल्हे कानडी भाषिकांचे होते. अशा प्रकारे एकूण 16 जिल्ह्यांच्या या
संस्थानाचा राजा होता तो मात्र उर्दू भाषिक होता. हैदराबादचा निजाम. हैदराबादचा निजाम हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून त्या काळामध्ये गणला जात असे. अत्यंत धूर्त आणि स्वतःच्या तुंबड्या कशा भरता येतील अशाच विचारामध्ये असलेला हा राजा होता. त्यामुळे त्याने आपल्या संस्थानामध्ये प्रजेच्या हिताची कामं फारच कमी केली. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या मोठं असूनही अत्यंत मागास अशाच प्रकारचा हा सगळा प्रदेश होता, हे संस्थान होतं. त्या तुलनेमध्ये त्रावणकोर संस्थान, म्हैसूर संस्थान आणि त्याहीपेक्षा बडोदा संस्थान ही संस्थानं आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या अशा सर्वच संदर्भामध्ये अत्यंत प्रगत अशी मानली जात. परंतु निजामाने स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीच्या पलीकडे कधीही विचार केला नाही. म्हणून खूप मोठा प्रदेश लाभलेला असूनही एकूण प्रजा मात्र गरीब आणि मागासलेलीच होती. त्यातही गमतीची गोष्ट अशी होती की निजामाला उर्दूखेरीज अन्य भाषिक समाजाचं, अन्य भाषिक समुदायांचं काहीही सोयरसूतक नव्हतं. म्हणजे मराठी भाषिक शाळा, तेलुगू भाषिक शाळा किंवा कन्नडी भाषिक शाळा यांची ना त्याने संख्या वाढवली, ना त्यांना उत्तेजन दिलं, ना त्यांना कुठली सरकारी मदत दिली. शाळांना मदत तर सोडाच, परंतु या विविध भाषातून वर्तमानपत्र काढण्यावर ते देखील त्याचा खूप दबाव असे, बंधनं असत, अनेक प्रकारची बंधनं त्यामध्ये असत. त्यामुळे जितक्या मोठ्या प्रमाणावर ते वृत्तपत्र सृष्टी उर्वरित भारतामध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये वाढली, फोफावली, ज्यामध्ये लोकमान्य टिळकांची पत्रकारिता, तिकडे बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांची पत्रकारिता, या सर्वांमुळे जे मोठी घुसळण होऊन जे समाज प्रबोधन त्या काळामध्ये होत होतं, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर ते समाज प्रबोधन करायचं काम हैदराबाद संस्थानातील वृत्तपत्रांना दुर्दैवाने निजामाच्या बंधनांमुळे करता आलेलं नाही. आणि जी उर्दू भाषिक वर्तमानपत्र होती, आणि ती अनेक होती, ती सगळी निजाम धार्जिणी होती. म्हणजे निजामाचा उदो करणारी, त्याची खुशामत करणारी, त्याची हाजी करणारी होती. त्यातल्या अनेक वर्तमानपत्रांपैकी काही ठळक वर्तमानपत्रांची नावं मी आपल्याला सांगतो. आता यापैकी क्वचितच एखाद दुसरं वर्तमानपत्र चालू असेल, कारण निजामाच्या सत्ता संपण्याबरोबरच याही वृत्तपत्रांचा संसार संपला. त्यामधले वर्तमानपत्रामधले ठळक नावं म्हणजे रहबरे दख्खन, सूबे दख्खन, मुशीरे दख्खन, इत्तेहाद, सैफा अशी ही विविध उर्दू नावांची वर्तमानपत्र होती. ती विविध नियतकालिकांच्या स्वरूपात होती. काही साप्ताहिकं होती, काही मासिकं होती. त्यामध्ये निजाम विजय नावाचं एक साप्ताहिक होतं आणि मुशेरे दख्खन म्हणून जे नियतकालिक होतं त्यांचे संपादक हे महाराष्ट्रीयन होते. ते मराठी भाषिक होते, परंतु वर्तमानपत्र उर्दूमध्ये होती आणि म्हणून त्यांना निजामाची मर्जी राखणं हे भाग होतं. अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणूनच मराठवाड्यामध्ये उर्वरित महाराष्ट्रासारखी पत्रकारिता चहू अंगाने फोफावू शकली नाही, तिचा विकास होऊ शकला नाही. उलट तिला सतत मुस्कटदाबी, गळझेपी यांनाच तोंड द्यावं लागलं. तरी देखील स्वातंत्र्य लढ्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र करणे, त्यांना संघटित करणे, त्यांना तात्विक अधिष्ठान देणे आणि चळवळीबद्दल कुठे काय चाललेलं आहे याची माहिती सांगणे आणि शिक्षित वर्गामध्ये देशप्रेमाची ठिणगी पेटविणे अशा कामाकरता तेव्हाचं एक लोकप्रिय माध्यम म्हणजे ठिकठिकाणचे स्वातंत्र्य सैनिक जी पत्रकं काढत असत, त्या पत्रकांचं फार महत्त्व असे. ही पत्रकं स्थानिक शहरापुरती किंवा स्थानिक भागापुरती असत आणि ती गुपचूपपणे वितरित केली जात असत. म्हणजे वर्तमानपत्रावरती बंदी असल्यामुळे वर्तमानपत्र नियमित निघणे आणि ती सुरळीतपणे निघणे हे इकडे संस्थानीय राजवटीमध्ये अवघड होतं. पण पत्रकं मात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या तर्फे काढली जात. ठिकठिकाणी चालू असलेल्या सत्याग्रहांची माहिती त्यामध्ये असे. त्याचप्रमाणे आपण हा लढा का लढतो आहोत याची पण त्याच्यामध्ये माहिती असे आणि पुढील दिशा काय असेल याच्याबद्दलचंही मार्गदर्शन असे. रूढार्थाने अशा प्रकारच्या पत्रकांना आपल्याला वृत्तपत्र किंवा पत्रसृष्टी असं म्हणता येईल का, तर कदाचित म्हणता येणार नाही. परंतु मुद्रित माध्यम म्हणून
पत्रकांचा हा वापर स्वातंत्र्य सैनिकांनी त्या घुसमटीच्या काळामध्ये फार प्रभावीपणे केलेला आहे असं आपल्याला आढळेल. या पत्रकं काढण्यामध्ये आणि त्यांच्या वितरणामध्ये माझ्या वडिलांचा देखील अत्यंत मोलाचा सहभाग त्या काळामध्ये होता. स्वातंत्र्याच्या 25 वर्ष झाल्याबद्दल 1972 साली जो सोहळा झाला त्यामध्ये त्यांना ताम्रपत्र देऊनही सन्मानित करण्यात आलं. अशा या पार्श्वभूमीवरते म्हणूनच मराठवाडा नावाच्या नियतकालिकाचं योगदान अत्यंत दैदिप्यमान आहे असं आपल्याला आढळेल. हे नियतकालिक साप्ताहिक म्हणून पुण्यामधून सुरू झालं. 1938 साली ते सुरू झालं. त्याचे संस्थापक संपादक होते दादासाहेब अर्थात आनंद कृष्ण वाघमारे नावाचे एक झुंजार स्वातंत्र्य सैनिक. त्यांच्या प्रेरणास्थानी लोकमान्य टिळकांची पत्रकारिता होती, स्वामी रामानंद तीर्थांचा स्वार्थत्यागीपणा होता आणि देशप्रेमाची धगधगती ज्योत त्यांच्यामध्ये मनामध्ये होती. म्हणून दैनिक मराठवाडाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जशी अन्य वर्तमानपत्रांनी मोलाची कामगिरी बजावली तशी ती इकडे मराठवाडा मुक्ती संग्रामात किंवा हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये बजावलेली आहे, हे मोठ्या अभिमानाने आपल्याला नमूद केलं पाहिजे. दादासाहेब वाघमारे यांनी केवळ देशप्रेमाची ज्योत आपल्या पत्रकारितेतून जनसामान्यांमध्ये जागवली असं नव्हे, तर ज्याला भूमिपुत्र म्हणतात, भूमिपत्र म्हणतात, अशा प्रकारचं हे नियतकालिक होतं, अशा प्रकारचं हे साप्ताहिक होतं. आता भूमिपत्र म्हणजे काय, तर ज्या भूमीतून हे निघतं त्या भूमीचा सांगोपांग अभ्यास करणं, त्या भूमीचे प्रश्न, त्या भूमीच्या लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा, त्यांची स्वप्न, या सर्वांना आपल्या लेखणीतून दादासाहेबांनी मराठवाडामध्ये वेळोवेळी जागा दिलेली आहे आणि म्हणून अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीचे लेख दैनिक मराठवाडा साप्ताहिकामध्ये त्या काळात प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित भारतामध्ये महात्मा गांधी आणि अन्य स्वातंत्र्य सैनिकांचे काय प्रयत्न चालू आहेत, सत्याग्रह चालू आहेत, याची देखील माहिती विस्ताराने दादासाहेबांनी मराठवाडा दैनिकामध्ये छापलेली आहे. त्यामध्ये आझाद हिंद सेना आणि सुभाष बाबू यांचे सशस्त्र क्रांतीचे काय प्रयत्न चालू आहेत याची देखील माहिती आपल्याला आढळते. त्याचप्रमाणे खलाशांचं बंड म्हणजे आरमारी नाविकांनी केलेलं उठाव याच्याबद्दलचा देखील मजकूर आपल्याला मराठवाड्यामध्ये त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेला दिसेल. याखेरीज मराठवाड्यातील पीक परिस्थिती, मराठवाड्यातील औद्योगिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती, शाळांची दुरावस्था आणि सामाजिक मागासलेपण, जुनाट रूढींचा पगडा, अशा सर्व विषयांवरती दादासाहेबांनी या मराठवाड्यामध्ये लेखन केलेलं आहे. निजामाचा दणका असा मोठा होता आणि दहशत अशी मोठी होती की मराठवाडा या साप्ताहिकाला वारंवार त्याच्यावरती बंदी आणली जायची. म्हणून अनेक ठिकाणांवरून नावं बदलून, माणसांची नावं बदलून, साप्ताहिकाचं शीर्षक बदलून हे प्रकाशन त्यांनी चालू ठेवलं आणि त्याद्वारे याचा फार उत्तम उपयोग, मुद्रित माध्यमाचा फार उत्तम उपयोग त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आणि त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा जोर 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर खूप वाढला. निजामावरती देखील दबाव खूप वाढला आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागामध्ये म्हणजे नांदेडच्या सीमेवरचं उमरखेड, त्यानंतर हिंगोली तालुक्यातल्या सीमेवरचं खामगाव, अशा अनेक ठिकाणी हे सर्व इलाके निजामाच्या हद्दीच्या बाहेर होते. या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे कॅम्प्स म्हणजे त्यांची शिबिरं असत, त्यांची ठाणी असत. या शिबिरामधून काय खलबतं चालू आहेत आणि काय स्वातंत्र्य लढ्याकरता आपल्याला पुढील रणनीती आखायची आहे याबद्दलचा सल्लामसलत होत असे. ते सगळं देखील दादासाहेबांपर्यंत पोचत असे आणि ते देखील त्यांनी आपल्या या नियतकालिकामध्ये, ज्याचं नाव मराठवाडा असं होतं, जे आरंभी साप्ताहिक म्हणून सुरू झालं, त्यामध्ये वेळोवेळी दिलेलं आहे असं आपल्याला आढळेल. म्हणजे एका अर्थाने स्वातंत्र्य लढ्याला खतपाणी घालणे, स्वातंत्र्य सैनिकांना संघटित करणे, त्यांचं नीतिधैर्य, त्यांचं मनोधैर्य उंचावणे आणि त्यांना तात्विक अधिष्ठान देणे, अशा अनेक भूमिका या मराठवाड्याने पार पाडलेल्या आहेत. तद्वतच मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची, मराठी परंपरेची अस्मिता जोपासणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मराठी अस्मितेला चिरडण्याचा प्रयत्न निजामी राजवटीने
200-250 वर्ष सतत चालविलेला होता. आणि एखाद्या समाजाची, एखाद्या भाषेची जेव्हा अस्मिता चिरडली जाते तेव्हा तो समाज गोगलगाईसारखा निष्प्राण झाल्यासारखा होतो. तो तसा होऊ नये याबद्दल दादासाहेब आणि त्यांचा मराठवाडा हे सतत दक्ष असत आणि सतत त्या भूमिकेतूनच त्यांनी लेखन केलेलं आहे. माझं नाव जगदीश चंद्र, वडिलांचं नाव रामप्रसाद सक्सेना. माझा जन्म 29 ऑक्टोबर 1933 रोजी इथे औरंगाबाद इथे झालेला आहे आणि माझं सर्व एज्युकेशन इथे झालेलं आहे उर्दूमध्ये. माझे पूर्वज जवळजवळ 250 ते 300 वर्षापूर्वी इथे आले होते आणि त्या पूर्वज फरोखाबाद UP तिथे आमचे तिथून आले इथे औरंगाबादला. आणि माझे वडील रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस करत होते. रजाकार होते, ते लूटमाट करायचे आणि त्यावेळेस मुक्तीसंग्राम म्हणजे स्वामी रामानंद तीर्थने आंदोलन सुरुवात केली होती आणि त्याबद्दल लोकांचे विचार पण झाले होते की आपल्याला मुक्त व्हायचं. कारण काय, भारत मुक्त झालेला होता. मी जे आहे ना, विश्वमित्र पेपर हिंदीमध्ये येत होता आणि नंतर ब्लिट्स इंग्लिशमध्ये निघत होता सर्वात जास्त. तर वडिलांना इंग्लिशच्या इतकं जानकारी न होती म्हणून त्यावेळेस लोकांची आकांक्षा होती की हिंदी आणि उर्दूमध्ये हे पेपर्स निघायला पाहिजे. तर त्यावेळेस ब्लिट्स उर्दूमध्ये निघत होता. सुरुवातीला इंग्लिशमध्ये पेपर होता तो वीकली पेपर. तर लोकांची ही भावना होती की लोकल लँग्वेजमध्ये किंवा भारताची जी भाषा आहे त्याच्यामध्ये ते पब्लिश होणं चांगलं राहील. तर त्या उद्देशाने हिंदीमध्ये आणि उर्दूमध्येही तो पेपर निघत होता. बीडला एक छापखाना होता खाजगी, तो ताब्यात घेऊन त्यावरती एक माणूस पगारी नेमून तिथे एक वर्तमानपत्र चालवण्याचा प्रयत्न झाला जे निजामाला अनुकूल बातम्या छापत होतं. अर्थात हे काही फारसं यशस्वी झालं नाही. 2-3 अंक निघाले आणि नंतर ते सगळं संपलं. म्हणजे वर्तमानपत्राची ताकद काय आहे हे त्यालाही कळत होतं. थोडक्यात एका वाक्यातच मी सांगतो, हा आंदोलन जे घडवलं त्यात निदान 50% वाटा वृत्तपत्राचा आहे, बाकी वाटा कार्यकर्त्यांचा आहे, नेतृत्वाचा आहे. परंतु जनमत जोपर्यंत अनुकूल होत नाही तोपर्यंत कुठलीही राजकीय चळवळ यशस्वी होत नसते. हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये जे अनेक घटक कार्यरत होते त्यामध्ये वृत्तपत्र हा एक घटक फार महत्त्वाचा होता. हैदराबाद संस्थानामध्ये वृत्तपत्रावर बंदी होती आणि बाहेरची वर्तमानपत्रे येण्यावर सुद्धा बंदी घातली. एका हुकुमाने जवळजवळ 15 वर्तमानपत्राला त्यांनी बंदी घातली. हैदराबाद मुक्ती संग्रामात वर्तमानपत्रांची भूमिका असा विषय घेताना भाषेचा प्रश्न आधी येतो. कारण वर्तमानपत्र जन्माला आली ती विशिष्ट कारणांसाठी आली. हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम हा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा एक भाग होता. या सगळ्या आंदोलनामध्ये सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावं म्हणून त्यावेळी निघणारी जी काही साप्ताहिकं, अर्धसाप्ताहिकं, मासिकं, दैनिकं आणि छोटे छोटे हँडबिल्स असतील, पत्रिका असतील, ह्यांनी खूप मोठं आणि महत्त्वाचं काम केलेलं आहे. अतिशय मोठा रोल त्यांनी बजावलेला आहे. म्हणूनच जनता रस्त्यावर उतरली, इंग्रजांना विरोध करू शकली आणि निजामाला देखील हाकलून लावल्याला यश मिळू शकली. ह्याच्यातली एक महत्वाची गोष्ट हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये काय असेल तर ती आहे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये निभावलेली वृत्तपत्रांची भूमिका. वृत्तपत्रांची भूमिका अतिशय महत्वाची हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये आहे. म्हणजे ती भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहेतच आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या अनेक वर्तमानपत्राविषयी आपल्याला माहिती आहे. परंतु हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये जी वर्तमानपत्रांनी जी भूमिका निभावलेली आहे, लोकांमध्ये जे चैतन्य निर्माण केलेलं आहे आणि लोकांमध्ये जी एक ऊर्जा निर्माण केली लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी, हे वर्तमानपत्रांची ही भूमिका खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधोरेखांकित केली गेली आहे.
अब जैसा मैंने आपको बताया कि हैदराबाद से जो पेपर निकलते थे वो थे सियासत और रहनुमा दखन। तो उनका रोल क्या था? उनका रोल ये था कि चूंकि वो हैदराबाद से निकलते थे और निज़ाम का राज था, तो उनको बहुत ही जो है संभल के जो है अपनी न्यूज़ देना पड़ता था। स्पेशली चढ़वड़ जो थी मराठवाड़ा समथिंग, तो उनको बहुत संभल के और उनको जो है प्रो निज़ाम जो है न्यूज देना पडता था। स्वातंत्र्याचं आणि मराठी भाषेचं हे स्फुल्लिंग ज्यांनी सतत जागं ठेवलं आपल्या लेखनामधून, त्या दादासाहेबांचे आणि मराठवाडा या वृत्तपत्राचे आपल्या प्रदेशावर आणि हैदराबाद मुक्ती संग्रामावर फार मोठे उपकार आहेत. त्यांचं विस्मरण आपण होऊ देता कामा नये. धन्यवाद. सांगतो महती मातीची हा